नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. महाराजांना नमस्कार केला व निघाले. तेवढ्यात सूर्यदेवतांचं दर्शन झालं. नंतर हार घेण्यासाठी थांबलो. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, सायली निघाली तरी कुठे? तर आज मी निघाली आहे वडबुद्रुकला. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. याच ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी महाराजांच्या देहाचा अंत्यविधी करण्यात आला होता. महाराजांची समाधी बघून डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. किती वेदना दिल्या असतील त्या औरंग्याने माझ्या राजाला, किती त्रास झाला असेल. आपलेच गद्दार होते हो, नाहीतर माझा वाघ या कुत्र्यांच्या हाती आलाच नसता. नंतर कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कट्टरता असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठेच थारा नसावा. मरणापर्यंत दोस्ती निभावेल असा कवी कलशासारखा दोस्त असावा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 2 समाध्या आहेत. पहिली म्हणजे वडबुद्रुक येथे व दुसरी म्हणजे तुळापूर येथे. तुळापूर येथे औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस हाल करून मारले होते. हीच ती जागा तुळापूर येथील समाधीच्या इथे पण भयंकर अशी गर्दी होती, बघू शकता. आत गेल्या गेल्या पायरीलाच नमस्कार केला आणि नंतर आत जाताच महाराजांच्या पुढे नतमस्तक झाले. महाराजांना विचारलं, कसे आहात हो? बरे आहात ना? खरंच खूप वाईट वाटलं. अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तुळापूर हे गाव 3 नदीच्या संगमावर बसलेलं आहे. इंद्रायणी, भामा, भीमा. सांगा ना इंद्रायणी, भामा, भीमा, माझा शंभूराजा कसा होता, जो जातानाही तुम्हाला पवित्र करून गेला. खरंच कवी कलश यांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन घेऊन निघालेच तेवढ्यात तुळापूरमधील महाराजांची नित्यसेवा करणारे शिवभक्तांनी बोलवून घेतलं. महाराजांची फ्रेम दिली. खरंच खूप खूप धन्यवाद. मी सर्व मुलींना एकच सांगेल, मुलींनी टिकली आणि मुलांनी गंध कपाळावर यासाठी लावा, शंभूराजांच्या बलिदानासाठी लावा. सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न न कधी पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा, धर्मवीर शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा.